ते सुनीत्र पवारांना करावं लागतं याची चौकशी व्हायला पाहिजे, पण ती पारदर्शी होईल का याविषयीच जरा पारदर्शी कशी करता येईल हे पाहायला पाहिजेत. कोणीतरी अधिकारी नेमायचे, त्यांनी काहीतरी चौकशीचं रटाळ लावायचं आणि काही महिन्याने चौकशीचा निष्कर्ष यायचा. आता ब्लॅक बॉक्स पण नाही आहे म्हणता तुम्ही, किंवा जळलेला आहे. ब्लॅक बॉक्स कधी जळत नाही. ते एअर इंडियाचं विमान पडलं तिकडं, हे त्याचाही ब्लॅक बॉक्स सापडला. त्यामुळं आता मला असं वाटतं की चौकशी पारदर्शी व्हायला पाहिजे. कारण रोहित पवारमध्ये की VSR कंपनीचे जे मालक होते त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी सगळे मोठे नेते आलेले होते, त्यामुळे ते वाचवण्यासाठी धावपळ चालू आहे सगळ्यांची. नाही, रोहित पवार यांनी याविषयी बराच अभ्यास केलेला आहे. त्यामुळं रोहित पवार अभ्यास करूनच माहिती घेऊनच बोलत आहेत असं माझं मत आहे. त्यामुळे रोहित पवार जे मुद्दे उपस्थित करत आहेत, तर चौकशी करणारी जी काही लोक असतील त्यांनी रोहित पवारांनी व्यक्त केलेल्या शंकांचं निरसन केलं पाहिजे. आणि चौकशी समितीने कागदावर रिपोर्ट दिला की हा विषय संपतो असं नाही. त्याला त्या चौकशी समितीनं काय चौकशी केली याची छाननी होईल, आणि ती विरोधी पक्षाकडूनच होईल. सत्तारूढ पक्ष करेलच, पण विरोधी पक्षही करेल. त्यामुळे ही पारदर्शी व्हावी चौकशी, असं आमचं मत आहे.